पहिली आळवणी झालेली आहे 8632. परवा दिवशी डीपीवर लाईट नव्हती, जम जळवा होता डीपीवरचं, त्यामुळं जरा रोपा वाळ्यागत झाल्यात, पण काय होत नाही. आता दुसरी आळवणी करणार आहे, त्यावेळेला तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. असं आहे रोपा. त्याला टोटल 14,000 रोपा लागल्यात 2 एकरला. तर आपल्याला हे सगळं कुठं कुठं काय काय भिजलं आहे सगळं चारी वाजून बघायला लागते, त्याशिवाय नाही चालत. कुठं रोपा गेल्यात काय गेल्यात त्या त्या झाडाखाली रोपा ठेवल्यात. जरी कुठं रोप वाळले तर तिथं लावता येते. आता इथं पाणी जास्त भिजलेलं नाही. का भिजलं नाही आता इथं कसं आहे झालं, इथं असं उंच चढ झाल्यामुळं ही पाईप चढामुळं असल्यामुळं हे पाणी सगळं इथं पडलेलं आहे. आणि हे काय झालं तर असं वर झालं हे असं वर, ह्याच्यामुळे हे पाणी पडलेलं नाही. हे असं खाली केलं इथं पडते. प्रत्येकाला तसं केलं हवं आहे, फडकं बांधलं इथं. जरी पाणी असं पुढं पडत असेल, ह्या चढ असेल पाईप आणि इथं पाणी पुढं पडत असलं तर तुम्ही इथं ही अशी फडकं बांधून त्याचं खाली हे करायचं, सोडायचं. हे दोन्ही प्लॉटला सोडलं होतं, कारण मोटर मोठे असल्यामुळं हिरले हे दोन्ही प्लॉटला सोडलेत पाणी चालू करून. ठीक आहे, दोन्ही प्लॉटला असा प्लॉट भिजला आहे गरगरीत, भोंड्यासकट. तण नाही काय नाही, तण बारीक उठाले. आता 1 महिन्यानं याला औषध मारायचं. आता अनेक आळवणी गाठले की रोपं आपल्या आता सध्या सेट झाल्यात, पण अनेक आळवणी गाठले की रोपं आपल्या चालू होतात. आता रोपाला 14 दिवस झाले, आपलं 22 तारखेला लागण आहे, 22 फेब्रुवारी. आता आपल्याला जायचं आहे, हे पत्रा दिसते, या पत्राची हे नाळा झाड दिसत वळीनं, तिथं आपल्याला जायचं आहे. खोडवं आपलं खोडवं तिथं बघायला कसं उगले काय तिथं मला दाखवतो, चला.